नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे रंजनी जंगी कुस्त्यांची फड. यात्रेनिमित्त भरली भव्य कुस्ती स्पर्धा. तुम्ही महिलांचा अपमान करता, तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतो का? आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांचा खासदार डॉक्टर अनिल बोंडेंना सवाल. खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या डोक्यात फरक पडला आहे, असेही त्या म्हणाल्या. राज्यातलं सरकार लुटेरा आणि डाकू. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पत्रकार परिषदेत टीका. गणपत गायकवाड प्रकरणावर ते बोलत होते. पोलिसांवर भयानक दबाव असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हिडिओकॉन कंपनी कामगारांचे उपायुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण. व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कामगारांवर लक्ष देत नसल्याचा आरोप. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामुळे आमदार गणपत गायकवाड यांना कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणले असता आमदार निरंजन डावखरे कळवा पोलीस स्टेशनमध्ये दाखल. राजकारण हे विचारांचं असतं आणि हिंसात्मक राजकारण सुरू झालं आहे. माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांचे विधान. उल्हासनगर गोळीबारांची घटना दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. आमची राजकीय लढाई नसून अस्मितेची लढाई. छगन भुजबळ यांच्यासोबत आम्ही सर्वजण संघर्ष करतोय. महादेव जानकर यांचे वक्तव्य. नांदेडच्या हिमायतनगर शहरात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार घडला. आई वडिलांनी पोटच्या मुलीची धारदार शस्त्राने केली हत्या. आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात. उल्हासनगर येथे महेश गायकवाडांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात घेतली भेट. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्र विकास आघाडीने बैठकीत बोलाविले नाही, हे दुर्दैवी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली नाराजी. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.